दुधी भोपळ्याचं झटपट थालीपीठ. हेल्दी आणि क्रिस्पी थालीपीठ घरच्या घरी. इतकं मऊ थालीपीठ तुम्ही कधी खाल्लंय का? आज आपण दुधी भोपळ्याचं थालीपीठ आणि कैरीचा ठेचा असा मेनू इथं तयार करणार आहोत. दुधी भोपळा हा खायला आवडत नसेल तर ही रेसिपी नक्की ट्राय करा. सगळ्यांना ही नक्की आवडेल पहा. आता उन्हाळ्याच्या दृष्टीने कैरी ही थंड आहे आणि दुधी भोपळा हा सुद्धा थंड आहे. त्या दृष्टीने आपण इथं सर्व पदार्थांचा वापर केलेला आहे उन्हाळ्याचा दृष्टिकोन ठेवूनच. नमस्कार, मी प्रतिभा माझ्या चॅनलमध्ये स्वागत करीत आहे. आता वेळ न घालवता आपण इथं रेसिपीला सुरुवात करणार आहोत. आता पहा इथं आपण ही जे थालीपीठ बनवलं आहे ते आपण चुरगळलेलं आहे पहा, तरी पण ते अजिबात तुटलेलं नाही. मऊ अशा पद्धतीचं हे थालीपीठ होतं. त्यामुळे लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत हे मऊ असं थालीपीठ सहज त्यांना खाता येतं. आता सुरुवातीला आपल्याला इथं दुधी भोपळा लागणार आहे आणि कैरी लागणार आहे. सुरुवातीला आपण इथं जे कैरीचा ठेचा आहे तो अगोदर बनवून घेऊ. नंतर आपण थालीपीठ बनवू. आता इथं कढई ठेवलेली आहे, गॅस चालू केलेला आहे आणि हिरवी मिरची आपल्याला ह्या इथं कैरीच्या ठेच्याला घालायची आहे. चांगला झणझणीत असा ठेचा बनवायचा आहे. ही मिरची तशी बऱ्यापैकी तिखट आहे आणि मी ती बऱ्यापैकी टाकलेली पहा. आता ही मिरचीला जोपर्यंत डाग पडत नाही तोपर्यंत ही मिरची इथं भाजून घ्यायची पहा आपण. अशा पद्धतीने भाजायची आहे. आपल्या कुठल्याही ह्याच्यामध्ये तेलात वगैरे नाही तळायची पहा, भाजून घ्यायची. आता ही मिरची आपली भाजत आलेली पहा, म्हणजे काढून घेणार आहे ती आपण आता. त्याच्यानंतर मूठभर शेंगदाणे टाकायचे आहेत. शेंगदाण्यामुळे चटणीला चांगलं बाइंडिंग येतं आणि खमंग अशा पद्धतीची चटणी ही लागते. त्याच्यामुळे थोडे शेंगदाणे आपण इथं टाकणार आहेत पहा. हा कैरीचा ठेचा फार चवदार लागतो पहा. एकदा नक्की करून पहा तुम्ही. हा ठेचा तुम्ही थालीपीठाबरोबर तर खाऊ शकतात, पण पोळी, भाजी, भातासोबत सुद्धा तुम्ही हा खाऊ शकता. शेंगदाणे सुद्धा चट वाजायला लागले की आपल्याला ते काढून घ्यायचे आहेत पहा. भाजलेत पहा शेंगदाणे पण आपण इथं काढून घेणार आहेत आता. आता ही कैरी घेतलेली आहे पहा. 4-5 तास ही पाण्यात भिजत ठेवली होती आणि सगळा चीक वगैरे सगळी धूळ त्याच्यावरची निघालेली आहे. स्वच्छ ही केलेली आहे पण पुसून वगैरे काढलेली आहे. आता मागचे पुढचे देठं याचे काढायचे आहेत आपल्याला आणि त्याची वरची साल पण इथं काढून घ्यायची पहा. असं हे साल काढायच्या यंत्राने आपल्याला पूर्ण साल इथं काढून घ्यायची. कैरी आपल्याला इथं किसायची नाहीये पहा. त्याचे असे छोटे-छोटे तुकडे करायचे आहेत आणि तेच मिक्सरला लावायचे आहेत. कैरी इथं आता कापून घेऊयात पहा आपण. कैरीची बाठ ही बाजूला काढायची आहे आणि संपूर्ण कैरी इथं आपण कापून घेणार आहे. बाठीला काहीच ठेवायचं नाही पहा. सगळं काढून घ्यायचंय खरडून. ठेचे तुम्ही वेगवेगळ्या प्रकारचे आत्तापर्यंत करून खाल्ले असतील, पण हा कैरीचा ठेचा पण एकदा नक्की करून पहा. आता आपण तुकडे करतोय पहा, असे मध्यम आकाराचे तुकडे करायचे आहेत आणि मिक्सरला ते असे चालू बंद मोडवर असे फिरवायचे आहेत पहा. हे सलग नाही फिरवायचे. आता भांडं घेतलंय आपण, मिरची टाकलेली, लसूण टाकलाय त्याच्यामध्ये. ह्या मिरची हे आता काप पण केलेले आपण कैरीचे टाकून देऊ त्याच्यात. मिश्रण थंड झाल्यानंतरच आपण टाकले. वरतून हे शेंगदाणे टाकून घेऊ पहा. शेंगदाणे आपण मुद्दामच वरती टाकलेले आहेत. खाली ते खूप बारीक झाले असते. नंतर इथं जिरे टाकलेले आहेत पहा. जिरे पण गुणाने थंडच आहेत. नंतर इथं कोथिंबिरीच्या काड्या टाकल्यात पहा. कोथिंबीर ही थंड आहे, पण अशा जर काड्या टाकल्या ना, तर ठेच्याला चांगला कलर येतो आणि
चव पण चांगली लागते पहा एकदम. तुम्ही असं ट्राय करून बघा. मीठ टाकून घेऊयात पहा आपण. मिक्सर फक्त चालू बंद करायचा आहे आपल्याला. ठेचा आपला तयार झालाय पहा. आपला असाच पाहिजे होता. असा जाडा भरडा ठेचा आपला इथं तयार झालाय पहा. आता जर तुम्ही डाएट करत असाल तर तुम्ही असं सुद्धा खाऊ शकता. असं सुद्धा हा ठेचा खूप चवदार लागतो पहा. पण आता इथे मी छोटीशी याला फोडणी देणार आहे. थोडंसं तेल टाकून. अजून चवदार लागतो मग तो. टाकले पहा आपण पॅन ठेवलेला आहे. तेल टाकलेलं आहे. पॅन चांगला गरम झाल्यानंतर गॅस बंद करायचा आहे पहा, नाहीतर फोडणी जळते. तेला तेल तापवून घेतलं. थोडीशी नाममात्र तेल टाकले मी थोडंसं. गॅस बंद केलाय पहा आपण. आता याच्यामध्ये मोहरी टाकली पहा आपण. जिरे टाकून घेतलेले आहेत. नंतर इथं उभा चिरलेला लसूण आहे तो टाकून घेतलाय पहा. नंतर कढीपत्ता टाकलाय. नंतर इथं हिंग टाकलाय पहा आता. आपली फोडणी चांगली बसली पहा आता. खरं तर ही फोडणीची प्रोसिजर कशी आहे, खूप थंड झाल्यानंतर ती वरून टाकायची असते. पण आपल्याकडे काही वेळ नाही आता आपण त्याच्यामध्ये अशी टाकणार आहे. बसली पहा चांगली फोडणी एकदम खमंग. आता आपली चटणी, कैरीचा जो ठेचा आहे तो इथं तयार झालाय पहा. तो बाजूला ठेवून देऊ आपण. आता आपण थालीपीठ बनवायला सुरुवात करू. थालीपीठाचं वाटण काढलंय पहा आपण. एक तर मिरची घेतलेली आहे पोपटी कलरची, फार तिखट नाही आहे ती. नंतर आल्याचे तुकडे घेतलेले आहेत, जिरे घेतलेले आहेत आणि लसूण घेतलेलं आहे. हे आपल्याला असं जाडं भरडच वाटायचं आहे. तुमच्याकडे खलबत्ता असेल तर तुम्ही त्याच्यामध्ये सुद्धा ते बारीक करू शकता. तर मी इथं मिक्सरच्या भांड्याला ते लावून घेणार आहे. एकदम असं भरडा करायचा आहे आपल्याला. मिरचीचे तुकडे करून घेऊ आपण. झालाय पहा भरडा काचेच्या बाउलमध्ये तो काढून घेऊ आपण. अगदी घरगुती साहित्यामध्ये आपण हे थालीपीठ बनवलेले आहेत पहा. कुठल्याही मसाल्यांचा अवडंबर न वाजवता. आता याची दुधीची साल काढून घेऊ आपण. फारच जर कोवळा दुधी असेल तर साल नाही काढली तरी चालेल. फार खरडून नाही साल काढायची. थोडीफार राहिली तर काही हरकत नाही. तुमचे जर मेंबर जास्त असतील तर तुम्ही त्या पद्धतीने ही वाढवायची ही सगळी सामुग्री. आता किसून घ्यायचं आहे पहा आपल्याला. बटाटे आपण किसतो ना त्या मोठ्या साईडने किस करायला, ती साईड नाही घ्यायची पहा. मग फार मोठमोठा किस गळेल. त्याच्यानंतरची साईज घ्यायची जरा छोटी. म्हणजे आपला तो दुधी आहे तो आपला शिजून पण निघाला पाहिजे पहा थालीपीठामध्ये. तो जर कच्चा राहिला तर तो कचकच लागेल मग. आता हा किस्सा आहे तो मोजून घ्यायचा आहे पहा आपण किसून टाकलाय दुधी आणि मोजून घेतल्यानंतर आपल्याला मग पीठ पण मोजून घेता येतं मग. आता हा भरून आहे तर आपल्याला अर्धी वाटी इथं ज्वारीचं पीठ घ्यायचं आहे. नंतर अर्धी वाटी इथं गव्हाचं पीठ घ्यायचंय पहा आता. गव्हाचं पीठ टाकलंय आपण. अर्धी आर पाव पाव वाटी घ्यायचं सॉरी. पाव वाटीचा आपल्याला इथं मखाना जो आहे तो मी मिक्सरला लावून त्याचं पीठ तयार केलं आणि ते पीठ घ्यायचं नंतर तांदळाचं पीठ पण पावच घ्यायचा आहे. नंतर हिरवी मिरची टाकली. फक्त अर्धा डबा जो आहे तो ज्वारीचा घ्यायचा. बाकी सगळं पाव-पाव घ्यायचं आहे. डाळीचं पीठ पण इथं आपण घेतलेलं आहे पहा. पाव डबा घेतलेला आहे तो पण. हळद टाकलेली आहे. तांबडं तिखट टाकलेलं आहे. तीळ टाकलेले आहेत पहा थोडे आपण. तिळामुळे थालीपीठ खमंग लागतं एकदम. कोथिंबीर टाकून घेतलेली पहा भरपूर सारी. नंतर कांदा बारीक चिरून घेतलेला आहे स्मॅचरला लावून. त्याच्यामुळं तो पण टाकलाय आपण इथं आता. नंतर मीठ टाकून घेतलंय पहा.
आणि याच्यामध्ये सुरुवातीला पाणी टाकायचं नाहीये, कारण दुधीला पण पाणी सुटतं आणि कांद्याला पण पाणी सुटतं. त्याच्यामुळे अगोदर सुरुवातीला असंच मळून घ्यायचंय आणि मग लागलं तर एखादा चमचा आपण दही घेणार आहेत पहा. दही टाकलंय आपण आता. दह्यामुळं पण हे थालीपीठ इतके मऊ होतात आणि चवदार पण लागतात. असे पीठ मळून थोडे ते कडक झाले पीठ, त्याच्यामुळे आपण परत एक चमचा इथं दह्याचा घेतलाय पहा. आता आपलं पीठ चांगलं सैलसर झालंय. आपल्याला याचे थालीपीठ छान बनवता येतील आता. असे इतपत झालंय. पाणी नाही वापरलेलं आपण. आता पाणी आपण थालीपीठ करताना ओलं फडकं, ओलं रुमाल करून घेणार आहेत. थालीपीठाला सुरुवात करू आपण. आता हे जो रुमाल आहे तो आपण ओला करून घेतला. आता 4 थालीपीठं होतील साधारणपणे. मीडियम साईजची. फार आपल्याला लहानही नाही करायची आणि मोठी पण नाही करायची. आणि थोडी भरगच्च करायची पहा. फार पातळ जर केले तर ते थालीपीठ खाल्ल्यासारखे सुद्धा वाटत नाहीत. घेतलाय आपण पहिला गोळा, पाणी खाली टाकून घ्यायचंय. तुम्हाला जर पीठ घट्ट वाटलं तर तुम्ही थोडंसं पाण्याचा हात घेऊन ते थोडंसं सैल पण करू शकता. थालीपीठ बनवलंय पहा आपण. त्याला असे छिद्र पाडून घ्यायचे म्हणजे आपल्याला त्याच्यामध्ये तेल सोडता येतं आणि थालीपीठ त्याच्यामुळे चौकडून खरपूस भाजतं पहा. टाकून घ्यायचंय. पॅनला मी थोडंसं तेल टाकलं होतं आधी, अगदी थोडं. दुसरा पण गोळा घेणार आहेत आपण. थापून घेऊ हे वरचं भाजेपर्यंत. जर आपल्याला ते खाल्ल्यासारखे वाटले पाहिजे इतपत ते जाडीला ठेवायचे आहेत आपल्याला. आता या छिद्रांमध्ये आपण तेल टाकून घेऊ. जे मधला भाग आहे तो सगळा भाजून निघतो पहा. उकळलंय आता थालीपीठ. आता याला थोडीशी वाफेवर आपण ते करणार आहेत म्हणून थोडी ताटली ठेवायची पहा. म्हणजे दूधही आपला चांगला शिजून निघेल. लहानांपासून तर मोठ्यांपर्यंत कुणीही खाल्लं तरी काही त्रास होणार नाही. आता या छिद्रांमध्ये तशी तेल सोडायची आवश्यकता नाही, पण मी सोडलंय थोडं-थोडं. कारण आपण काही फार तेलाचा कुठे वापर केलेला नाही जास्त. पण जर तुम्ही डाएटवर असाल तर नाही सोडलं वरतून इकडून तेल तरी चालणार आहे. असं चांगलं भाजून घ्यायचंय पहा असं. अशा पद्धतीने ते लालसर दिसलं पाहिजे वरून. तसं हे थालीपीठ तुम्ही दह्यासोबत खाऊ शकता, लाल मिरचीच्या ठेच्याबरोबर खाऊ शकता किंवा तसं सुद्धा तुम्हाला खाता येईल पहा. जेव्हा कमी भूक असते, नाश्त्याला करता येईल तुम्हाला. संध्याकाळच्या जेवणासाठी कमी भूक असेल तर करता येईल. डब्याला पण देता येईल. कारण हे थालीपीठ संध्याकाळपर्यंत मऊच राहतात एकदम. दुसरं थालीपीठ आपण टाकून घेऊ. असेच आपण 4ही पण थालीपीठं इथं बनवून घेणार आहेत. पहा 4ही पण आपले बनवून झालेले आहेत पहा. अतिशय मऊ लुसलुशीत असे हे थालीपीठं झालेले आहेत पहा. पहा आपण कितीही चुरगळलं तरी ते मोडत नाहीत, तोडत नाहीत, काही नाही. आजची रेसिपी तुम्हाला कशी वाटली मला ते कमेंट करून सांगा. चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.